पनीर बिर्याणी बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी, त्याच्यानंतर मीठ, खडे मसाले आणि थोडंसं लिंबू पिळून घेतलं. त्याच्यानंतर बिर्याणीसाठी लागणारा तांदूळ घेतला. लिंबू पिळून घेतल्यानंतर तांदळाचा कलर एकदम पांढरा शुभ्र होतो. त्याचबरोबर एका कढईमध्ये तेल, पनीरचे स्लाइस त्याच्यामध्ये फ्राय करून घेतले. ते फ्राय करून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये तेल थोडंसं वाढवून कांद्याचे स्लाइस त्याच्यामध्ये गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय केले. ते फ्राय होत होते तोपर्यंत दोन छोट्या टोमॅटोची प्युरी करायला घेतली. कांदा आता फ्राय झाला होता तो साईडला काढून घेतला. राईस पण शिजला होता. गॅस बंद करून तो चाळणीमध्ये नितळून घेतला पाणी राईसमधलं. कांदा साईडला काढून घेतला. त्याच कढईमध्ये थोडंसं आणखीन तेल ॲड करून जिरे, तमालपत्र, हळद आणि छोटा छोटा चिरलेला कांदा आणि टोमॅटो प्युरी, त्याचबरोबर बिर्याणी मसाला आणि थोडंसं लाल तिखट ॲड करून त्याच्यामध्ये 2 चमचे दही ॲड केलं. ते सर्व मिश्रण मिक्स केलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना ॲड केला आणि पनीरचे स्लाइस त्याच्यामध्ये ॲड केले. सगळं मिश्रण एकत्र केलं. त्याच्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं. नंतर साईडला काढलेला राईस त्याच्यामध्ये ॲड केला आणि त्याच्यावरती कोथिंबीर, पुदिना, गोल्डन ब्राऊन झालेला कांदा आणि थोडासा बिर्याणी मसाला त्याच्यामध्ये ॲड करून 10 मिनिटं बिर्याणीला दम दिला. त्याच्यानंतर बिर्याणी तयार आहे.